नाशिकच्या ठक्करडोम येथे पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमाताई महेश हिरे, रश्मी हिरे बेंडाळे यांच्या वतीनं गेल्या 4 वर्षापासून भव्य खानदेश महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे। 22 डिसेंबर 2023 पासून सुरू असलेल्या खानदेश महोत्सवाला दररोज विविध मान्यवरांनी हजेरी लावून या खानदेश महोत्सवाची शोभा वाढवली। खानदेश महोत्सवाच्या निमित्ताने तळागाळातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत, मुलांच्याही शैक्षणिक कलागुणांना वाव देत त्यांच्या कार्याचं कौतुक, त्याचबरोबर खानदेश रत्न पुरस्कार हास्यात जत्रा फेम टीम सुप्रसिद्ध लावणी क्वीन माधुरी पवार हिने या कार्यक्रमाला हजेरी लावून उपस्थितांची मनं जिंकली। त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी महिलांच्या समूह व वैयक्तिक नृत्य स्पर्धेने उपस्थितांचं लक्ष वेधलं। महिलांच्या 15 संघाने या स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षिसं जिंकली। कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित केलेल्या फुलटू धमाल महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्याम राजपूत, विनीता खरात, रोहित माने, गौरव मोरे, प्रकाश मोरे, शिवानी परब यांनी विनोदांची धमाल कॉमेडी करत खानदेश महोत्सवासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांना कुडकुडणाऱ्या थंडीतही गुलाबी केलं। 24 डिसेंबर रोजी खानदेश रत्न पुरस्काराचं वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले। एकंदरीतच नाशिकच्या ठक्करडोम येथे नाशिककरांसह संपूर्ण खानदेश, उत्तर महाराष्ट्रातून नागरिकांनी हजेरी लावून या खानदेश महोत्सवामध्ये सांस्कृतिक कला व खाद्य संस्कृतीचा अनुभव घेत महापर्वणीचा आनंद घेतलाय। यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक सौ सीमाताई महेश हिरे यांनी या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दिली। साठी खास महत्त्वाचं आकर्षण असलेल्या खानदेश महोत्सवामध्ये विविध मान्यवरांनी हजेरी लावली आहे। नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरासाठी अतिशय आनंदाची पर्वणी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमाताई हिरे हे आयोजन करीत असतात। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून या खानदेश महोत्सवाची नेमकी खासियत कशी आहे। काय सांगाल, खानदेश महोत्सव अगदी महिला गृहिणींसाठी तुम्ही एक रोजगाराच्या सुवर्ण संधी उपलब्ध करून देता। या वर्षीचा खानदेश महोत्सव काय विशेष? खरं तर आता हे 5वं वर्ष आहे खानदेश महोत्सवचं। दरवर्षी वेगवेगळं काही ना काही घेऊन आम्ही या खानदेश महोत्सवमध्ये येत असतो। आज जर तुम्ही बघितलं तर जवळपास 100 स्टॉल इथे आहेत आणि ज्या गृहउद्योग करतात, लघु उद्योग ज्यांचे आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळावं किंवा मार्केटिंग करता यावं यासाठी इथे बचत गट असतील, अनेक महिला आहेत ज्यांनी त्यांच्या उत्पादन केलेल्या वस्तू इथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही इथे काही कल्चरल प्रोग्राम असतात, जसं की आज महिलांसाठी सांस्कृतिक स्पर्धा होत्या। काल यशदुर्गा म्हणून आम्ही खूप वेगळा कार्यक्रम घेतला की जी महिला अगदी चेंबर साफ करत असेल, जी अगदी शिवण करत आहे किंवा प्रतिकूल परिस्थितीत ज्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी सगळं सांभाळलं आहे संसार, अशा 50 महिला काल मतदारसंघातल्या होत्या। त्यांचा यावर्षी सन्मान केला। त्याचबरोबर सगळ्या मतदारसंघातल्या शाळा, जवळपास 25 शाळा होतात जे सिलेक्टेड ग्रुप आहेत, असे इथे त्यांचं सादरीकरण असतं। त्याचबरोबर आज आता तुम्ही बघितलं तर हास्य जत्राचं तयारी चालू आहे। हास्य जत्राची सगळी टीम आपण टीव्हीवर बघतो की श्याम राजपूत असेल, त्यांची सगळी टीम असेल, ही आपल्याला सतत हसवण्याचं कार्यक्रम करते, मनोरंजन करते, त्यांचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे। त्याचबरोबर खानदेश रत्न ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी नावाजलेलं आहे त्यांनाच खानदेश रत्न पुरस्कार इथे देण्यात येतो आहे। आणि उद्या कैलास खेर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट इथे ठेवलेला आहे। कैलास खेर हे पद्मश्री पुरस्कार मिळालेले आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध गायक आहे, अतिशय नावाजलेले गायक आहे, त्यामुळे खूप सुंदर कार्यक्रम त्यांचा होणार आहे। मी सगळ्या नाशिककरांना आवाहन करेल की उद्या खानदेश महोत्सवची सांगता आहे, आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमांना जरूर उपस्थित राहा। आपल्या खानदेशचे इथे पुरणाचे मांडे असतील, खाद्य संस्कृती आहे, खूप विविधतेने नटलेला असा हा महोत्सव आहे। म्हणजे भेट दिल्यानंतर नक्की प्रत्येकाला एक
मनाला आनंद देऊन जातो. लहान असेल, थोर असेल, ज्येष्ठ असतील, महिला असतील, सगळ्यांसाठी खूप आनंद देणारा हा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते की आपण जरूर या उद्याच्या दिवस येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवा. धन्यवाद. नाशिकच्या खानदेश महोत्सवाला मध्ये विविध मान्यवर हजेरी लावत आहे. राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वच गृहिणी या खानदेश महोत्सवाला हजेरी लावत आहे. आज आपल्याबरोबर आहेत नाशिक महानगरपालिकेच्या भाजपाच्या नगरसेविका सौ संगीता हेमंत गायकवाड. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया या खानदेश महोत्सवाची नेमकी खासियत काय आहे आणि त्या आज इथे काय काय अनुभवणार आहे. सर्वप्रथम मी तर सीमाताईंचे खूप आभार मानते. नाशिककरांसाठी त्यांनी खूप सुवर्ण संधी दिली आहे. गेल्या 5-7 वर्षापासून हा खानदेश महोत्सव वेगळं होत आहे आणि मला असं वाटतं की खानदेशी चव ही काही न्याहारीच आहे असं म्हणावं लागेल. त्याच्यामुळे विशेष करून भांडे वगैरे असतील, ठेचा असेल आणि अन्य सगळ्या गोष्टी असतील, तर नाशिककरांना हा मनमुराद आनंद घेण्याचा जो चान्स सीमाताईंनी दिलेला आहे, तर मी खरंच म्हणजे सगळ्या नाशिककरांच्या वतीने त्यांचे आभार मानते. आणि ह्या खानदेश महोत्सवामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. उदाहरणार्थ जे वृत्ती व्यवसाय करणारे आहेत ते इथे आपला जो स्टॉल लावतात, त्यामुळे त्या मुलांना सुद्धा एक आत्मविश्वास वाटतो की आपण सुद्धा स्टॉल लावून त्या सगळ्या गोष्टी विक्री करू शकतो, आपला उदरनिर्वाह करू शकतो. आणि विशेष करून महिलांमध्ये खूप आत्मविश्वास वाटतो की आपल्याला त्या लोकांना अटेंड करायचं आहे, त्या लोकांशी बोलायचं आहे. त्यामुळे नक्कीच महिलांसाठी तर खरंच खूप सुवर्ण संधी आहे आणि नाशिककरांसाठी सुद्धा. 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्येला अक्षता कलश हे निमंत्रणही इथे आलेलं आहे. तर काय सांगाल, प्रदर्शन बघायला किंवा खानदेश महोत्सव जे बघायला नाशिक आले तर काय सांगाल? सगळ्या नाशिककरांना म्हणजे आमंत्रण देत आहे की 22 जानेवारीला रामलल्लांचा प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होत आहे आणि त्या निमित्ताने 1 जानेवारीपासून आम्ही अक्षता 15 जानेवारी 1 जानेवारी ते 15 जानेवारी 1 जानेवारी ते 15 जानेवारी आम्ही अक्षता वाटप करणार आहे आणि सर्व नागरिकांना आम्ही आमंत्रण देणार आहे रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेसाठी. सर्व नागरिकांनी तिथे यावं किंवा लाईव्ह असेल तर लाईव्ह बघावं अशी मी संपूर्ण माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या वैयक्तिक गायकवाड परिवारातर्फे खानदेश महोत्सव आणि त्याचबरोबर 22 जानेवारीला होत असलेली रामलल्लांची मूर्ती प्रतिष्ठापना याचंही निमंत्रण संगीताताईंनी आज आपल्याला दिलं आहे. नक्कीच आपण या खानदेश महोत्सवाचा दरवर्षी असाच आनंद घेतला. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नाशिक मनपा भाजपाच्या माजी नगरसेविका सौ संगीता हेमंत गायकवाड यांनीही कार्यक्रमाच्या आयोजक आमदार सौ सीमा हिरे यांचे आभार व्यक्त करत 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होत असलेल्या श्री रामप्रभू यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं सर्व नाशिककरांना आमंत्रण दिलंय. नाशिकच्या ठक्करडोम येथे सौ सीमाताई महेश हिरे यांच्या वतीनं आयोजित केलेल्या खानदेश महोत्सवाला रविवारच्या सुट्टीचा योग साधत नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. यावेळी खानदेशी पदार्थ आणि अस्सल खापरावरची मांडी खाण्यातही नागरिकांनी धन्यता मानत आयोजकांचे आभार व्यक्त केले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सह दीपक अंभोरे, नाशिक.